तर नागपुरामध्ये सध्या भाजपचं आंदोलन सुरू आहे। थेट दृश्य पाहूयात। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपने हे आंदोलन सुरू केलेलं आहे। काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते। नागपुरातली ही दृश्य आहेत। तर काल संसदेबाहेर मोठा गदारोळ झालेला होता आणि याच घटनेच्या निषेधार्थ आता आपण पाहतोय काँग्रेसच्या विरोधात भाजपने हे आंदोलन सुरू केलेलं आहे। दिल्लीमध्ये सुद्धा भाजप आज आंदोलन करताना पाहायला मिळते। संसद भवनाच्या परिसरामध्ये इंडिया आघाडीच्या खासदारांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून काल आंदोलन केलं जात असतानाच राहुल गांधी यांनी भाजपच्या 2 खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला। यामध्ये हे 2 खासदार जखमी झाले आणि त्याचमुळे राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संपूर्ण घटनेनंतर भाजप आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजप आज देशभरात विविध ठिकाणी जिल्ह्यांमध्ये आंदोलन करणार आहे, काँग्रेसचा निषेध करणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात आपल्याला हे भाजपचं आंदोलन पाहायला मिळतंय। विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपचं सध्या आंदोलन सुरू आहे आणि काँग्रेस विरोधात ही घोषणाबाजी सुरू आहे। अक्षय कुडकेलवार आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। अक्षय, भाजपचं सध्या आंदोलन सुरू आहे, त्यांची मागणी काय? एकूणच राहुल गांधी यांच्यावरती ज्या पद्धतीने काल गुन्हा दाखल करण्यात आला, राहुल गांधीच्या वतीनं धक्काबुक्की करण्यात आली आणि यासोबतच सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर राहुल गांधी यासोबतच काँग्रेसच्या माध्यमातून सातत्याने बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला जातो। हा आरोप करत आंदोलन काँग्रेसच्या वतीनं या काँग्रेसच्या विरोधात भाजपाचे सगळे आमदार पायऱ्यावर करताना बघायला मिळतंय। काल भाजपाच्या खासदारांसोबत धक्काबुक्की केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि याच सोबत घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन पायऱ्यावर होतंय आणि बाबासाहेब आंबेडकरांचे फलक हाती घेऊन काल ज्या प्रकारे शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं, शिवसेनेच्या वतीनं काल सांगण्यात आलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांना मंत्रिमंडळात हकालपट्टी काँग्रेसने केली। या सगळ्या प्रकारात आता भाजपाने देखील उडी घेतली आहे। राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात हे आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अक्षय, खरं तर काँग्रेस सुद्धा आंदोलन करणार असल्याचं समजतंय। काँग्रेस आणि विरोधक नेमके कधी आंदोलन करू शकतात या संदर्भात काही माहिती मिळतेय? या सगळ्या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांची विजय वडेट्टीवार यांच्यासोबत एक बैठक सुरू आहे आणि ही बैठक झाल्यानंतर काँग्रेसच्या वतीनं देखील आंदोलन केलं जाणार आहे। काही काँग्रेसचे नेते आमदार जे आहे या विधान भवन परिसरामध्ये जमण्यास सुरुवात झालेली आहे, मात्र विरोधी पक्षाची एकत्र रणनीती ठरेल आणि त्यानंतर राहुल गांधी यांच्यावरती जो गुन्हा दाखल करण्यात आला त्या विरोधात आता आपण बघतो की काँग्रेसच्या वतीनं आणि विरोधी पक्षाच्या वतीनं देखील आंदोलन केलं। अक्षय, काल सुद्धा मविया आक्रमक झालेली होती, अमित शहा यांचा निषेध व्यक्त करण्यात आलेला होता, निषेध रॅली सुद्धा काढण्यात आलेली होती। आज आता भाजप आंदोलन करतंय, या संपूर्ण घटनेचे पडसाद आज विधानसभेमध्ये सुद्धा उमटण्याची शक्यता आहे। मी तुम्हाला थोडंसं थांबवते, विजय वडेट्टीवार सध्या बोलतायत, थेट जाऊयात। काय बैठक झाली म्हणजे एकमत झालं नाही एका विरोधी पक्षाने? नाही, काय 5-6 दिवसाचं अधिवेशन आहे आम्ही आणि तसंही अर्ज देऊन आम्ही देऊ त्यांना आमची मागणी करायची। आम्ही सीएमशी पहिले चर्चा केली होती, सीएमकडून आम्हाला जर तसं सकारात्मक त्यांच्याकडून आम्हाला संकेत मिळाले की मग आम्ही देऊ, आम्ही पत्र द्यायचं आणि ते व्हायचं नाही। त्यापेक्षा आमची पूर्वी चर्चा झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर, त्यांना आम्ही विरोधी पक्षनेत्याची मागणी केली आहे। त्यांच्याकडून जर काही आम्हाला संकेत मिळाले तर मात्र आम्ही पुढचं पाऊल टाकू। चर्चा झाली नाही, अजून मिळाले नाही। आता 1 महिना होत आलेला आहे पण अजूनही खाते वाटप होत नाही। नाही, आता ते खाते वाटप का होत नाही? सरकार इतक्या बहुमतात येऊन मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेळ घालवला, आता खाते वाटपासाठी वेळ घालताय। आता कोणीने किती खाते कोणासाठी किती खावं यासाठी त्याची गोळाबेरी सुरू असेल म्हणून खाते वाटपासाठी विलंब होत असेल। तर कल्याणमध्ये एका उत्तर भारतीय व्यक्तीने गुंडांना आणून मराठी उत्तर भारतीय व्यक्ती असतील, गुजराती व्यक्ती असतील, खरं म्हणजे तर महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेवर घाला घालण्याचं काम। महाराष्ट्राची वेगळी एक संस्कृती आहे, वेगळेच खरं तर इतके शांत महाराष्ट्र आहे, कधी कोणाच्या आलेला मुंबई ही अशी नगरी आहे की कोणत्याही
राज्यातील कुठलाही माणूस आला तरी त्याला सन्मान मान देऊन त्याला कधी कुठलाही म्हणजे त्या व्यक्तीला त्रास होणार नाही याची काळजी घेणारी मुंबई आहे. परंतु अलीकडे मात्र मराठी माणसालाच आता त्रास व्हायला लागला आहे. म्हणून मला वाटतं की एकीकडे आम्ही मराठी अस्मितेच्या गोष्टी सांगायच्या आणि दुसरीकडे मराठी माणसावर हल्ले व्हायचे, त्याच्या खाण्यापिण्यावरून हल्ले व्हायचे, त्याच्या वागण्यावरून हल्ले व्हायचे. तर म्हणजे महाराष्ट्रातील मराठी माणूसच आता हद्दपार करायचा अशी काही भूमिका यामागे आहे का? आणि यांना कोणाचं एवढं काल जे स्टेटमेंट केलं आहे त्या लोकांनी की ज्या पद्धतीचं स्टेटमेंट होतं त्या मारहाण करणाऱ्या लोकांनी केलेलं, हे मला वाटतं की आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही. आम्ही काही केलो तरी सरकार सत्ता आमच्या पाठीमागं आहे ही एक हिंमत त्यांची वाढलेली त्या प्रकरणातून दिसून येत आहे. आणि माझं मत स्पष्ट आहे की अशा प्रकरणामध्ये सर्व राजकीय पक्षांनी लक्ष घालून महाराष्ट्राच्या मराठी माणसावर अन्याय होत असेल तर एकजूट होऊन काम केलं पाहिजेत आणि अशा घटना होऊच नये यासाठी पाऊल उचललं पाहिजेत असं माझं मत. सर, मुख्यमंत्र्यांनी काल अर्बन नक्षलबाबत सभागृहात एक वक्तव्य केलं. ते म्हणाले की आबांच्या काळात हा शब्द वापरला गेला होता आणि त्यानंतर मनमोहन सिंग यांच्या काळात हा शब्द वापरला गेला, भाजपने हा शब्द कुठेही वापरलेला नव्हता. मग वारंवार ते का उल्लेख करतायत? आणि राहुल गांधींच्या भारत जोडोमध्ये अर्बन नक्षल कोणाला थांबवलं आहे? मुख्यमंत्र्यांना कोणी थांबवलं काय कारवाई करायसाठी? अर्बन नक्षलवाद आहे की रुरल नक्षलवाद आहे की जंगलातला नक्षलवाद आहे, कोण थांबवलं? केवळ कशाला तुम्ही म्हणजे बोलून त्याचा वारंवार आठवण करून देण्याचं काम करताय? आणि काल दिसला ना अर्बन नक्षलवाद काय असतो. आमच्या कार्यालयावर हल्ला झाल्यावर ते कोण होते? ते मला वाटतं की अर्बन नक्षलवादी होते काय? त्याचं उत्तर दिलं तर बरं होईल. धन्यवाद. तर कल्याणच्या घटनेवरून आणि खातेवाटपाला होणारा विलंब या दोन घटनांच्या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलेलं आहे. मराठी माणसावरील हल्ले आता वाढत आहेत अशी टीका वडेट्टीवार यांनी केलेली आहे. मराठी माणसाला हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे. तर दोन सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आंदोलनाची. एकीकडे नागपुरामध्ये सध्या भाजपचं काँग्रेसच्या विरोधात आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे दिल्लीमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच धक्काबुक्की प्रकरणामध्ये भाजप आता आक्रमक झाली आहे. संसदेच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस आणि भाजप यामध्ये घमासान पाहायला मिळालं. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांनी भाजप खासदाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात रात्री काल गुन्हा दाखल करण्यात आला आणि या तक्रारीनंतर आता राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असतानाच दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा आक्रमक भूमिका धारण केली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावरून भाजप आक्रमक झालेली आहे. देशभरात विविध जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी शहरांमध्ये आज भाजप निदर्शनं करणार आहे, आंदोलन करणार आहे. विधान भवन परिसरातली ही लाईव्ह दृश्य आहेत. चंद्रकांत पाटील हे या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपण पाहतोय.